ज्या भूमीवरती 27 एप्रिल 2025ला आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येऊन गेले, तो कार्यक्रम जो आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न पदस्पर्श सेवाभावी संस्था यांनी आयोजित केलेला आहे आणि आपण सगळेजण ह्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहात। या उपस्थितीमध्ये या भागाचे असणारे आमदार डॉक्टर किरणजी लमते म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत। आजच्या या कार्यक्रमाचे असणारे अध्यक्ष संगराज रुपवते, सुधीर साळवेजी, ज्यांच्या घरी बाबासाहेब असणारे गेले त्यांचे असणारे प्रतिनिधी या ठिकाणी रवींद्र देशमुखजी, प्राध्यापक किसन चव्हाण, विजयराव चौरे, दिशाताई पिंकी शेख, उत्कर्षाताई रुपवते आणि उपस्थित सर्व बंधूंनो, भगिनींनो आणि बालमित्रांनो, वाटप होऊ द्या मग बोलतो। कृपया शांत बसा। आजचा असणारा काळ जो आहे तो फार कठीण आहे। आपण सगळेजण म्हणतो की राजकारणी बिघडले, पण त्याच्याच बरोबर आपण कधी स्वतःला विचारत नाही की मी बिघडलो आहे की नाही। मी जर बिघडलो नसतो तर राजकारणी बिघडला नसता। मी बिघडलो म्हणून असताना राजकारण्याला संधी मिळाली बिघडण्याची। त्याच्यामुळे एकमेकाला दोष देऊन या ठिकाणी चालत नाही, अशी असणारी परिस्थिती आहे। शेवटी आपल्या इथं जुनी म्हण आहे, जसा राजा तशी प्रजा। फक्त एवढंच आहे की राजाची जागा बदलली, राजाची जागा बदलली, मतदार हा राजा झाला आणि मतदार हा राजा झाला असेल, तो ज्या पद्धतीने वागणार त्याच पद्धतीने त्यांनी निवडून दिलेला प्रतिनिधी वागेल। त्याच्यामध्ये बदल काही नाही। त्याच्यामुळे असणारं आज अनेक जण बऱ्याच गोष्टींबाबतीत या ठिकाणी बोलत असतात आणि चिंताही व्यक्त करत असतात। तेव्हा ही जी चिंता आहे, या चिंतेच्या संदर्भातच मी आपल्याशी या ठिकाणी बोलणार आहे। चिंता कोणाची आहे तर पहिल्यांदा असणारं या देशामधल्या बेरोजगारांची। अजून 2055 पर्यंत जी तरुण पिढी आहे त्यांची संख्या वाढत राहणार आणि 2055 नंतर ती असणारी वाढणारी पिढी जी आहे ती हळूहळू कमी होईल, अशी असणारी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये बेरोजगारी जी आहे ती बेरोजगारी ही मोठ्या प्रमाणात वाचून आपल्या समोर या ठिकाणी उभं राहणार आहे। आजची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती मला वाटतं इंग्लंडमध्ये ज्यावेळेस मार्गरेट थॅचर
ही पंतप्रधान होती, 10 वर्षासाठी होती. आणि तिच्याही लक्षात आलं की आपण नोकऱ्या काही देऊ शकत नाही, आणि आपण नोकऱ्या देऊ शकत नाही त्यावेळेस तिने काय केलं की अख्ख्या इंग्लंडमध्ये पब ओपन केले आणि दारू सगळी स्वस्त केली. तिने पब उघडले, म्हणजे दारूची दुकानं आपल्या भाषेत म्हणायचं, त्यांच्या भाषेत ते पब म्हणतात. ती उघडली आणि दारू स्वस्त करून टाकली. म्हणजे एका अर्थाने नव्या पिढीला दारूच्या व्यसनाकडे वळवलं अशी असणारी परिस्थिती आहे. आणि ते तिला शक्य झालं याचं कारण ते सोशल सिक्युरिटी त्या ठिकाणी देत होते. म्हणजे त्यांना चोऱ्या माऱ्या कराव्या लागत नव्हतं दारू पिण्यासाठी किंवा इथं असताना जगण्यासाठी. सोशल सिक्युरिटी होती आणि म्हणून तिला कंट्रोल करता आलं. आज भारताची परिस्थिती सुद्धा तीच आहे. दारूच्या ऐवजी इथे आज 2 गोष्टी वाटल्या जातात की ज्या बाबासाहेबांनी सांगितल्या होत्या की इथे होता कामा नये, आपण त्याला हात घालता कामा नये. या देशातला ज्याला आपण हजारो वर्षाची गुलामी आपण म्हणतो, त्या गुलामीची कारणं बाबासाहेबांनी सांगितली की इथे असणारा जात आणि धर्म या 2 गोष्टीला आपण प्राधान्य दिलं. आणि जात आणि धर्म या 2 गोष्टीला प्राधान्य दिल्यामुळे आपण असणारा पारतंत्र्यात गेलो. मग ते मोगलांचं राज्य असेल, ख्रिश्चनांचं राज्य असेल, इतर कोणाचं असेल, मिळवलेलं स्वातंत्र्य हे जर टिकवायचं असेल तर धर्म आणि जात हा माणसाचा व्यक्तिगत भाग राहिला पाहिजे. तो चळवळीचा आणि देशाचा विषय होऊ नये अशी असणारी परिस्थिती आहे. आणि आज आपण बघतोय की नेमकं देशामध्ये जात आणि धर्म याला प्राधान्य आले अशी असणारी परिस्थिती आहे. आणि त्याच्यामध्ये तारुण्य जे आहे ते उद्ध्वस्त केला जाते अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणून म्हटलं की मार्गरेट थॅचरने तिथल्या तारुण्य उद्ध्वस्त करण्यासाठी दारूची दुकानं उभी केली. आपल्या इथल्या सरकारने या नव्या पिढीचं तारुण्याचं असणारं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी धर्म आणि जात याचा असणारा वापर करून त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं जाते अशी असणारी परिस्थिती आहे. मी आमदार बसलेले त्यांना विनंती करणार आहे, इतर काय होतंय ते सोडून द्या, पण तुमच्या मतदारसंघातल्या टीपीच्या बजेटचे मालक तुम्ही आहात. आणि एक नवीन व्यवसाय म्हणा किंवा अर्थव्यवस्था म्हणा ही तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही असरच सुरुवात करू शकता. आणि देशाला एक नवं अर्थव्यवस्थेचं असणारं चित्रण तुम्ही करू शकता. कुठलं आहे की इथे भात होतो, जुन्या मोठमोठ्या राईस मिल्स आहेत, त्याची काय गरज आहे? आज त्याची काही गरज नाही. टेक्नॉलॉजी बदलली. टेक्नॉलॉजी बदलल्यानंतर दिवसाला 2 टन ग्राइंडिंग करणारी सुद्धा राईस मिल आली. गावागावामध्ये या राईस मिल तुम्ही उभ्या केल्या तर रोजगारही तिथे उपलब्ध होतो. आणि ग्रामीण भागामध्ये ज्याची आज कमतरता आहे, उद्योजकाची जी कमतरता आहे, तुम्ही त्या निमित्ताने ती असणारं कमतरता त्या ठिकाणी भरून काढू शकता. आणि या देशामधलं एक नवं आयाम आपण सुरुवात करू शकता, हे एक लक्षात घ्या. मी आपल्यासमोर याच्यासाठी मांडलं की तुम्हाला मान्यता घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे जाण्याची गरज नाही. तुम्हाला स्वतःहून असणारं ते करता येतं आणि ते आपण करावं. आणि या महाराष्ट्राला रोजगार निमित्त एक नवं मॉडेल आपण असं उभं करावं,
ही माझी आपल्याला असणारं विनंती आहे. शेवटी तंत्रज्ञान सुद्धा जे आहे, टेक्नॉलॉजी ही सुद्धा जी आहे, हे तुमच्या गरजेनुसार तुम्हाला करावं लागतं. तुमच्या गरजेनुसार करावं लागतं. आज विदेशामध्ये रोबोट आले. विदेशामध्ये रिबोट का आले? तर माझं एक उदाहरण देतो तुम्हाला. 95-96 ते 2003 पर्यंत मला अनेक वेळा असणारं अमेरिकेला किंवा असणाऱ्या जिनिवाला जावं लागायचं युनायटेड नेशनच्या बैठकींना. माझ्याबरोबर 15-15, 20-20 जण असायचे. मला ताबडतोब बाहेर पडता येत होतं एअरपोर्टच्या. पण माझ्याबरोबर जे 15-20 जण जे होते त्यांना बाहेर पडायला कमीत कमी 3 तास लागायचे. तेव्हा मी एकदा त्या अधिकाऱ्याला विचारलं, अरे बा आता आमची असं 8वी फेरी आहे आणि 8वी फेरी झाल्यानंतर सुद्धा तुला ह्या लोकांवरती विश्वास नाही आहे? तो म्हटलं, साहेब आम्ही ह्या लोकांना त्रास देतो का? म्हटलं, तुम्ही त्रास देत नाही, त्यांना चहा पास्ता बिस्किट देता, खायला देता, जेवायला देता, सगळं काही करताय, पण म्हटलं 3 तास बसवताय का? किंवा 3 तास तुम्ही बसवताय का? म्हटलं ह्याचं तर मला कारण सांगा. ते म्हटलं, खरं कारण सांगू खोटं कारण सांगू? ते म्हटलं, खोटं कारण सांगायचं असेल तर आम्हाला बॅग तपासायला त्यांची वेळ लागली. तर म्हटलं, त्यांच्या बॅगेमध्ये काही नसेल, पुस्तकं आहेत, अमुक असतील, कपडे असतील, लत्ते असतील, दुसरं काही नसणार आहे. आणि म्हणून ते म्हटलं, खोटं नाही बोलू, खरं सांगतो. आम्ही फक्त तुमच्याबरोबर येणारे जे लोक आहेत त्यांना थांबवत नाही, तर आम्ही उरलेल्यांना सुद्धा थांबवतो. म्हटलं का? ते असं म्हणाले की आमच्या इथे असणारं तरुण पिढी आता कमी होत चाललेली आहे. आमच्याकडे आता असणारा वयोवृद्धांची संख्या वाढत चाललेली आहे आणि तरुण पिढीची संख्या कमी होत चाललेली आहे. हे येणारे सगळे तरुण आहेत. म्हटलं होय. आम्ही खात्री करतोय की याच्यापैकी एक जण पाठीमागं ठेवू नये, राहू नये. तर म्हटलं, एक जण राहिला तर फरक काय होणार आहे? तेव्हा तो म्हटला, एक जण असं उभा राहिला, एक असं उभा पाठीमागं राहिला, काय होणार आहे? तो म्हटला होता, एक 15 वर्षानंतर तुम्ही विचार करा. 15 वर्षानंतरचा तुम्ही विचार करा. म्हटलं काय होणार आहे? तो म्हटला, आमची लोकसंख्या कमी होईल आणि हा बाहेरून येणारी म्हणजे मायग्रंट्स ज्याला म्हणतात, या मायग्रंटची असणारी लोकसंख्या तिथे वाढणार आहे. मायग्रंटची लोकसंख्या वाढणार आहे. उद्या राज्य कोणाचं होणार? आमचं राहणार की मायग्रंटचं राहणार? आम्ही आत्तापासूनच दक्षता घेतो आहोत. आम्ही आत्तापासूनच दक्षता त्या ठिकाणी घेतो आहोत की हा जो बाहेरून येणारा आहे इथे स्थायिक होणार नाही, तर आमची जनता हिच्यावरती राज्य हे बाहेरच्या लोकांचं होईल, म्हणजे राजे ते होतील आणि आम्ही नोकर राहू, अशी असणारी परिस्थिती आहे. ती आम्हाला नको आहे. आज त्यांच्याकडे माणसं कमी आहेत आणि त्यांच्याकडे माणसं कमी असल्यामुळे ते काम करण्यासाठी त्यांना आता माणसं पाहिजे. म्हणून ते माणसं घेत नाहीयेत, तर ते कृत्रिम माणूस त्या ठिकाणी तयार करता येत आहेत की ज्याला रॉबोटिक आपण असं म्हणतो, आणि त्या रॉबोटिकच्या मार्फत ते आपलं असणारं काम करतात. अशी असणारी परिस्थिती आहे. त्यांच्या गरजेप्रमाणे त्यांनी टेक्नॉलॉजी डेव्हलप केली.
आज आपली गरज काय आहे? आपली गरज अशी आहे की आपल्याकडे असणारा प्रचंड मोठ्या प्रमाणात लेबर फोर्स आहे, काम करणारा वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहे आणि हा काम करणारा वर्ग हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तुम्हाला त्याच पद्धतीची असणारी व्यवस्था ही निर्माण करावी लागेल आणि ती व्यवस्था आपण केली तर इथला अनएम्प्लॉयमेंटचा जो इश्यू आहे, बेरोजगारांचा जो प्रश्न आहे, तो प्रश्न आपण असताना या ठिकाणी सोडवू शकतो. आज 200 टनाची दिवसाची असणारी राईस मिल ही 2 टनाच्या असणाऱ्या मिल बरोबर आपण असताना बसवलं तर किती कुटुंब आपण बसवतो आणि किती माणसं आपण तयार करतो? 100 माणसं 100 गावामध्ये आपण बसवतो आणि ते एका नव्या अर्थव्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी बसतात आणि स्वतःच्या उद्योगाला लागतात. पण त्याच्याच बरोबर चालवण्यासाठी जी इतर माणसं लागतात त्यांनाही तो मजुरी देतो, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि आपल्याला आत्ताच्या व्यवस्थेमध्ये पूर्णपणे नव्यानं मांडणी करण्याची गरज आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. लोकसंख्या लक्षात घेता आपल्याला असताना नव्यानं मांडणी करण्याची गरज आहे. आणि दुर्दैवाने अनेक सत्तेवरती आले आणि अनेक सत्तेवरती येऊन गेले, पण येरे माझ्या मागल्याप्रमाणे बदल कोणी घडत नाही. तर नुसत्या पाट्या टाकायच्या असणारं कामकाज त्या ठिकाणी चाललेलं आहे. हे पाट्या टाकायचं कामकाज ज्या दिवशी आपण बदलू त्या दिवशी मी असं म्हणेन की स्वतःला सत्तेवरती बसवण्यासाठी जात आणि धर्म याचा उपयोग पडणार नाही. तर लोकांना त्याच्या हाताला काम आणि त्याच्या पोटाचा प्रश्न, त्याच्या घराच्या छपराचा प्रश्न हा ऐरणीवरती येतो, मेन प्रश्न येतो आणि लोक त्याच्यावरती मतदान करायला सुरुवात झाली तर आज जी परिस्थिती आपली आहे ती परिस्थिती कदाचित झाली नसते. मला अनेक जण आता हे विचारतात, पुलवामा झाला काय होणार? म्हटलं येरे माझ्या मागल्याप्रमाणे होणार. मागच्या वेळेस काय झालं? आपण काही केलं नाही. मी म्हणतो आताही काही होणार नाही. टीव्हीवरनं, सोशल मीडियावरनं, यूट्यूबवरनं लोक हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे असं म्हणत असतात, परंतु हे सरकार काहीच करणार नाही. आणि करणार नाहीत याच्यासाठी की आपण एका चक्कीमध्ये पिसल्या जातो. उलट्या बाजूने चालवण्याची आपल्याला असणारा सवय आहे आणि उलट्या बाजूने चालवण्याची सवय नसल्यामुळे मी काय केलं पाहिजे याचंच त्या ठिकाणी अंदाज येत नाही आणि त्याच्या संदर्भातली भूमिका घेता येत नाही. एका ठिकाणी बाबासाहेबांनी बुद्धाचं असणारं अहिंसेचं जे आहे तत्व ते स्पष्ट करताना त्यांनी असं म्हटलं की बुद्धाने हिंसा ही पूर्णपणे नाकारली नाही. पण बाळासाहेब असं म्हणाले की बुद्धाला समोर धरूनच त्यांनी असं म्हटलं की हिंसा करायची असेल तर 2 गोष्टींची आवश्यकता आहे. बुद्धाने असं म्हटलं की हिंसा करायची असेल तर 2 गोष्टींची आवश्यकता आहे. एक, हिंसेची गरज.
हिंसा करण्याची गरज आणि दुसरं ती हिंसा करण्याची इच्छाशक्ती. म्हणजे तुमच्याकडे इच्छाशक्ती सुद्धा पाहिजे आणि तुमच्याकडे गरज असली पाहिजे. या दोन गोष्टी असतील तरच तुम्हाला तिसरा मार्ग त्याच्यातून काढता येतो, नाही तर तिसरा मार्ग त्या ठिकाणी काढता येत नाही. मित्रो, आजच्या घडीला आपण असताना पाहिलं तर लहान पोरं सुद्धा काही वेळेस एखादा त्रास देत असेल, एकदा दोनदा सहन करतो, पण चौथ्यांदा आला तर त्याला मारूनच मोकळा होतो. आणि एवढा मारतो त्याला की त्या समोरच्याला आश्चर्य वाटतं, अरे 3 वेळा ह्यांनी मला काय केलं नाही, आता मारला. आणि जी भीती बसते त्या भीतीमुळे तो पुन्हा कधी त्याच्या नादी लागत नाही, अशी असणारी परिस्थिती. त्याच्यामुळे काही कारवाई करताना तुम्हाला कारवाई सुद्धा विचारपूर्वक त्या ठिकाणी करावी लागते. आणि म्हणून मी म्हणालो की तुमच्या मनामध्ये कितीही असेल या सरकारने पाकिस्तानच्या विरोधात कारवाई करावी, या सरकारकडे ती कारवाई करणारी इच्छाशक्तीच नसल्यामुळे, गरज जरी असली इच्छाशक्ती नसल्यामुळे काही होणार नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. मी आपल्या सगळ्यांना पुन्हा असणारी एक गोष्ट या ठिकाणी सांगणार आहे की वेळ आलेली आहे एका प्रश्नाचे उत्तर देण्याची, की त्याच्यावरनं आपण कुठे आहोत हे आपल्या लक्षात येईल. एक मिनिटाच्या वरती त्याला वेळ लावायचा नाही, तो उत्तर स्वतःलाच द्यायचं आहे, दुसरं कोणाला द्यायचं नाही. का तो आपल्याशीच निगडीत, म्हणजे व्यक्तिगत निगडीत हा असणारा प्रश्न आहे. आणि तो म्हणजे जे काही नेते आहेत राजकीय पक्षांचे, एका मिनिटात उत्तर द्यायचं कोणावरती तुमचा विश्वास आहे. मी अनेक चेहरे बघतोय विचार करायला लागलेले आहेत. याचा अर्थ असा आहे की ज्या काही कोलांट्या उड्या मारलेल्या आहेत किंवा ज्या काही भूमिका घेण्यात आलेल्या आहेत, त्या भूमिकेमुळे याच्यावरती विश्वास ठेवू की त्याच्यावरती विश्वास ठेवू, हे माझ्याच मनामध्ये द्वंद्व चालले. हे माझ्या मनामध्येच द्वंद्व चाललेला आहे. याचा अर्थ मी असं काढतो की व्यवस्था जी आहे ही हळूहळू कोलमडायला लागली. हळूहळू ही व्यवस्था कोलमडायला लागलेली आहे. पूर्णपणे अजून माझा विश्वास गेलेला नाही आणि पूर्णपणे माझा विश्वास बसलेला नाही. तो कधी आणि केव्हा उडेल हे सांगता येणार नाही. आणि ज्या दिवशी हा विश्वास उडाला त्या दिवशी बाबासाहेब जसं म्हणाले होते की अ नेशन विदाउट अ स्टेट्समन, एक राष्ट्र नेत्याच्या बिना किंवा एक राष्ट्र पक्षाच्या बिना हे संघटित राहू शकत नाही, एकत्र राहू शकत नाही. आणि मिळवलेली सत्ता जी आहे किंवा स्वातंत्र्य जे आहे तेही अबाधित राहील का, याच्याबद्दलची असणारी शंका त्यावेळेस व्यक्त करण्यात आली. आत्ताचा जो धोका आहे तो वेगळा धोका आहे. उद्या येऊन चीन राज्य करेल, उद्या येऊन रशिया राज्य करेल, उद्या येऊन अमेरिका राज्य करेल किंवा पुन्हा इंग्लंड येऊन राज्य करेल, अजिबात नाही. आत्ताचं युद्ध फार वेगळं आहे. आपण फक्त बाबासाहेबांची वाक्य जी आहे ती वापरतो, पण त्याचा जो मतित अर्थ आहे
त्या मतीत अर्थाकडे आपण कधीच बघत नाही. बाबासाहेब काय म्हणाले होते की यापुढे पेन विल बी माइटर देन सोड, म्हणजे पेनाची ताकद ही तलवारीपेक्षा फार मोठी असेल. जे पेनाची ताकद म्हणजे लिखाणाची ताकद, शब्दांची ताकद, मांडणीची ताकद ही तलवारीपेक्षा मोठी असतात. आणि घटना समितीमध्ये त्याचा भारतावरती परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी त्यावेळेसच्या असणाऱ्या सगळ्या घटना समितीतल्या सदस्यांनी सांगितलं होतं या देशाची अर्थव्यवस्था या देशाची अर्थव्यवस्था ही कशी असावी त्याचा आराखडा आपण असताना आखला पाहिजे. आपण तो आराखडा तिथे असताना आखला पाहिजे आणि तो आराखडा आपण जर आखला तर लोकांच्या समोर तो आराखडा राहील आणि त्यांची विचारसरणी सुरुवात होईल अशी असणारी परिस्थिती आहे. आता इथे बरेच सरकारी अधिकारी आहेत, वेगवेगळे अधिकारी आहेत. यांचं शिक्षण आपण असताना बघितलं तर पब्लिक स्कूलमधनं झालेलं आहे. त्यांचं शिक्षण पब्लिक स्कूलमधनं झालेलं आहे. मग काही ठिकाणी गव्हर्नमेंट एडेड असेल किंवा डायरेक्ट जिल्हा परिषद नगरपालिका या शाळेतून असेल. पण आज यांचीच विचारसरणी आपण असताना जर पाहिली तर पब्लिक स्कूलला कंडेम करणारे किंवा पब्लिक स्कूल नालायक आहे म्हणणारे हे पहिल्या रांगेमध्ये. आणि स्वतःच्या असणाऱ्या मुलांना पब्लिकपेक्षा प्रायव्हेट स्कूलमध्ये घालणारे मोठ्या प्रमाणात अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे याची प्रगती झाली पब्लिक स्कूलमधनं. म्हणजे ज्याच्यामधनं त्याला ज्ञान मिळालं, ज्याच्यामधनं त्याला डिग्री मिळाली, ज्याच्यामधनं त्याला नोकरी मिळाली, ज्याच्यामुळे तो घर बांधू शकला, ज्याच्यामुळे तो असताना खाऊन पिऊन सुखी झाला, त्याला तो कंडेम करायला लागला आणि स्वतःच्या मुलाला खाजगी शाळेमध्ये टाकायला लागला आणि म्हणायला लागला की ही व्यवस्था फारच चांगली आहे. ही व्यवस्था फारच चांगली आहे. प्रायव्हेट सेक्टर हे जसं ताकदवर झालं, प्रायव्हेट सेक्टर जसं ताकदवर झालं तर ह्या ताकदवर झालेल्या सेक्टरला पुन्हा काबूमध्ये घेण्यासाठी यांनीच पेरेंट असोसिएशन सुरुवात केलं की न केलं. कशासाठी केलं तर ज्या फिया लावल्या जात आहेत त्या आम्हाला परवडत नाही. ज्या फिया लावल्या जात आहेत त्या आम्हाला परवडत नाही आहेत. म्हणजे आयुष्यामधलं कॉन्ट्रडिक्शन हे असताना समोर येतं की स्वतःची प्रगती पब्लिक स्कूलमधनं, स्वतःची प्रगती ही पब्लिक स्कूलमधनं, पण माझी विचारसरणी पब्लिक स्कूल नंतर काय होते तर प्रायव्हेटायझेशन. माझी विचारसरणी ही प्रायव्हेटायझेशन होते. हा बुद्धिबळाचा खेळ असं मी त्या ठिकाणी मानतो. हा जो आहे बुद्धिबळाचा खेळ आहे. आत्ताच्या असणाऱ्या ह्याच्यामध्ये बाबासाहेबांनी जे म्हटलं की उद्या पेनाची ताकद त्या ठिकाणी चालेल, तेव्हा तुमच्या मेंदूवरती काबा, तुमच्या मेंदूने विचार काय केला पाहिजे, तुमचा मेंदू ह्यांनी कसला पुरस्कार केला पाहिजे, ही सांगणारी यंत्रणा आता जिवंत झालेली आहे. आणि या झालेल्या यंत्रणा ज्या आहेत या यंत्रणा तुम्हाला डिक्टेट करतात. तुम्ही स्वतःला नाही डिक्टेट करत आहात.
तुम्ही स्वतः ठरवत नाहीयेत की हे माझ्यासाठी चांगलं आहे की वाईट आहे. एका बाजूला खाजगीकरण मागतो आणि दुसऱ्या बाजूला मी असं म्हणतो की आरक्षण सुद्धा असलं पाहिजे. एका बाजूला खाजगीकरण सुद्धा मागतो आणि दुसऱ्या बाजूला मी आरक्षण जरी मागतो, म्हणजे माझीच कुठेतरी स्पष्टता नाही. कसली स्पष्टता नाही तर शासनाचा रोल, गव्हर्नमेंटचा रोल हा नेमका काय असावा? मदतगारीचा रोल असावा की नियंत्रण करणारा रोल असावा? म्हणजे मदतगार करणारा रोल असला पाहिजे की नियंत्रण करणारा रोल असला पाहिजे, याच्यामध्येच आपण निर्णय घेऊ शकलेलो नाही. मग तो आरक्षणवादी वर्ग असेल किंवा इथला असणारा शेतकऱ्यांचा वर्ग असेल किंवा इथला शेतकऱ्यांना, हे दोन मोठे सेक्टर आहेत असं मी त्या ठिकाणी मागतो. असंतोष या दोन्ही सेक्टरमध्ये झाला तर तुम्हाला देशभर असंतोष त्या ठिकाणी दिसतो. म्हणजे जे काही आता टॅरिफच्या संदर्भातला असणारा अमेरिकेने जो प्रश्न उपस्थित केला आहे, त्यांची मागणी काय आहे? त्यांची मागणी आहे की ॲग्रिकल्चर सेक्टर हा जो म्हणजे कृषी सेक्टर जे आहे हे आमच्या मालासाठी तुम्ही खुलं करा. म्हणजे आमच्या इथं जे काही पिकल्या जाते, आमच्या इथं जे काही पिकल्या जाते ते आता आम्हाला भारतीय बाजारामध्ये विकण्याची खुली परमिशन तुम्ही दिली पाहिजे. ही खुली परमिशन दिली पाहिजे. आणि तुम्ही देणार नसाल तर तुमच्याकडून आम्ही जे काही माल घेतोय त्याच्यावरती आम्ही असणारा 25% टॅक्स लावू. आपण सरळ म्हटलं पाहिजे, तुला 25 काय 50% लावायचा असेल लाव, पण ॲग्रिकल्चर सेक्टर आमचं आम्ही ओपन करत नाही. कृषी क्षेत्र हे आम्ही असणारा ओपन करत नाही. याचं कारण की कृषीवरती 50% जनता ही असणारा स्वतःचा अवलंबून आहे. आणि का आम्ही उघडं करत नाही तर आपल्याकडे लोकसंख्या मी जसं म्हटलंय 2055 पर्यंत वाढत जाणार. आज 140 कोटी आहे. 10 वर्षानंतर ती असणारी 150 कोटी होईल, ती 165 कोटीपर्यंत जाईल. आणि अमेरिकेची जनता आपण जर पाहिली की जी 22 कोटीवरची आहे, ती 22 कोटीवरची असणारी 18 कोटीवरती येणार आहे. म्हणजे अमेरिकेत काय होणार आहे, खाणारी तोंड कमी होणार आहेत आणि भारतामध्ये ते कमी होणार नाही. आता अमेरिकेमध्ये खाणारी तोंड कमी झाल्यामुळे माल शिल्लक राहणार आहे. हा जो माल शिल्लक राहणार आहे हा जर उरलेल्या देशामध्ये कुठे विकत गेला नाही तर तो फेकून द्यावा लागेल, त्याचा उपयोग नाही आहे. आता हा जो फेकून देणारा माल जो आहे, फेकून देणारा माल जो आहे त्याला विकायचा असेल तर अमेरिकेने आता वेगवेगळ्या डावपेच तिथे अवलंबलेले आहेत आणि भारताला सांगतात आहेत की तुमचं कृषी विभाग जे आहे, कृषी डिपार्टमेंट जे आहे, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट जे आहे ते तुम्ही खुलं करा आणि आमचा माल त्या ठिकाणी असताना येऊ द्या. म्हणजे जो माल विकल्या जाणार नाही अमेरिकेमध्ये तो माल भारतामध्ये येणार. आता तो ज्या मालाला शून्य किंमत आहे, अमेरिकेमध्ये ज्या मालाला शून्य किंमत आहे त्या मालाला मला 50% जरी मिळालं तरी मी आनंदित आहे. म्हणजे जिथं मला काहीच मिळणार नव्हतं तिथे मला 50% मिळाले तरी मी आनंदित आहे. आणि भारतातल्या शेतकऱ्याला, आपल्या इथल्या शेतकऱ्याला
त्या 50% बरोबर कॉम्पिटिशन करावं लागेल हे आपण लक्षात घ्या. 50% बरोबर त्याला कॉम्पिटिशन करावं लागेल. निर्णय हा तुम्हाला घेणं भाग आहे की हे कॉम्पिटिशन शेतकरी घेऊ शकतो का. हे कॉम्पिटिशन इथलं शेतकरी घेऊ शकतो का. माझं सरळ उत्तर आहे की नाही. का त्याचं प्रोडक्शन कॉस्ट त्याच्या तिथनं विकून निघालेला आहे. शिल्लक राहिलेला माल जो आहे तो शिल्लक राहिलेला माल तून त्याला पैसे कमवायचे आहेत. त्याच्यामुळे 50% मिळाले तरी तो आनंदित आहे आणि इथला भाव गडगडल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे. आत्ताचं जे व्यवस्था आहे, चळवळ ही भावनिक असली पाहिजे का निश्चित असली पाहिजे त्याच्याबद्दल दुमत नाही. पण आत्ताचा जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये आम्ही परिस्थिती अनुसार वागणार की नाही हा महत्वाचा भाग आहे. परिस्थिती अनुसार आम्ही वागणार की नाही हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. दुर्दैवाने मी असं म्हणेन की भारतातले राजकारणी 95 साली सुद्धा फसले आणि आता सुद्धा फसणार अशी असणारी परिस्थिती. 95 साली गॅट आलं तेव्हा बाजारपेठ खुली झाली. कसं बसं करून तिथे असणारा 5 वर्षानंतर काही जगातल्या इतर देशांना असणारा फटका बसला आणि म्हणून त्याच्यामधनं इंडिजिनियस प्रोडक्ट अशी एक संकल्पना निघाली. आणि तुम्ही जर तुमचं इंडिजिनियस प्रोडक्ट असेल तर त्या प्रोडक्टच्या इक्वलंट तुम्ही इथे आणू शकत नाही असा एक करारनामा नवा झाला आणि म्हणून आपण त्या ठिकाणी वाचलो अशी असणारी परिस्थिती आहे. नाही तर कापूस, सोयाबीन, ऊस हे तिन्ही पिकं जी आहेत ही आपल्याकडून गायब झाली असती. कारण का आपण साखरेला महत्त्व देतो, बाहेर साखरेला महत्त्व नाही तर त्यांचा इथेनॉलला महत्त्व आहे आणि ते ऊस इथेनॉलसाठी घेतात. साखर ही त्यांच्यासाठी बाय प्रॉडक्ट आहे अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून हा जो बदलता कॅनव्हास जो आहे, हा जो बदलता कॅनव्हास जो आहे तो बदलता कॅनव्हास आपल्याला असणारं लक्षात घेऊन उद्याची असणारी व्यवस्था ही निर्माण केली तर आपण असणारं या ठिकाणी टिकू शकतो. नाही तर मी जसं म्हणालो की आपला मेंदू कॅप्चर करण्याची व्यवस्था निर्माण झालेली आहे आणि ही निर्माण झालेली व्यवस्था काय करणार आहेत तर डमीज उभे करतील.